श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाभारत या ग्रंथामध्ये श्रीमद भगवद्गीतेची महती गाताना भगवान श्री वेदव्यास म्हणतात, गीता सुगीता कर्तव्या किम अन्यैहि शास्त्र संग्रहै या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्विनीः श्रुता. याचा अर्थ असा आहे, विश्वामध्ये आजपर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत आणि यापुढेही लिहिले जातील, परंतु श्रीमद भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे की तो अत्यंत अद्भुत आणि अलौकिक आहे. या ग्रंथाचं अध्ययन केलं असताना इतर ग्रंथ वाचायची किंवा त्याचा अभ्यास करण्याची किंवा त्यांचा संग्रह करण्याची काय बरी आवश्यकता. जी गीता स्वतः पद्मनाभ असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रसूत झालेली आहे, वेदांपेक्षाही जी महत्त्वाची आहे. कारण वेद हे भगवंताच्या घोरण्यातून किंवा श्वासातून निर्माण झालेले आहेत, परंतु गीता मात्र त्याच्या मुखातून प्रसूत झालेली असल्यामुळे या गीतेचं महात्म्य अलौकिक आहे. विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये ग्रंथकार म्हणतायत, जंतूनां नरजन्म दुर्लभम. नाही का, या विश्वामध्ये अनेक जीवजंतू आहेत. आपण 84 लाख योनी आणि या योनीतून प्रवास करून आल्यानंतर आपल्याला मानवाचा जन्म प्राप्त होतो असं नेहमीच म्हणतो. आणि विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये तेच म्हटलं आहे की हा नरजन्म जो आहे तो अत्यंत दुर्लभ आहे. प्राण्यांमध्ये निसर्ग नियमानुसार जन्म आणि मृत्यू, शरीराचं पोषण, शरीराचं वाढणं, शरीराचं रक्षण, या सगळ्या स्वाभाविक प्रवृत्ती आपल्याला दिसून येतात. 4 पुरुषार्थ जरी आपण मानत असलो, धर्म अर्थ काम मोक्ष, तरी सुद्धा मोक्षाबद्दल आपल्या सर्वसामान्य लोकांना काहीच कल्पना नाही आणि धर्माचं आचरण आपण कधीच करत नाही. आपण नेहमी धर्मबाह्यच वागत असतो, धर्माचा विचारच करत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थाने अर्थ आणि काम हे 2च पुरुषार्थ आपल्या आयुष्यामध्ये शिल्लक आहेत. अर्थ म्हणजे पैसा मिळवणे, सुखसुविधा मिळवणे, सोयी सुविधा प्राप्त करून घेणं, भरपूर पैसा मिळवणं आणि त्या पैशाच्या आधाराने आपल्याला सुख प्राप्त होईल अशा गोष्टी विकत घेणं, याच्याच मागे आपण सारी मंडळी आहोत. त्यामुळं अर्थ हा पुरुषार्थ आज आपल्याला सगळीकडे बोकाळलेला दिसतो. त्याच्यानंतर काम हा जो पुरुषार्थ आहे, म्हणजे मनामध्ये येणाऱ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, स्त्री पुरुष संबंधाबद्दल असणारी नैसर्गिक स्वाभाविक प्रवृत्ती आणि या संबंधांना जपण्यासाठी, वाढ करण्यासाठी
आणि ते स्त्री पुरुष संबंधाचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी या कामना मनामध्ये सतत जागृत ठेवण्यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो. त्यामुळे कामतृप्ती करून घेणं हा सुद्धा एक महत्त्वाचा पुरुषार्थ सध्या आपल्याला सगळीकडे आढळून येतो. परंतु इतकं सगळं करून सुद्धा आपण सुखी आहोत का? आपण आनंदी आहोत का? आपण समाधानी आहोत का? आपल्याला शांतता प्राप्त झाली आहे का? आपलं मन शांत, शुद्ध, स्वच्छ, पवित्र झालंय का? याचा जेव्हा आपण बारकाईने विचार करू लागतो तेव्हा आपल्यामधला विवेक नष्ट होत चाललाय, भ्रष्ट होत चाललाय याची आपल्याला जाणीव होते. त्यामुळे हा विवेक कसा मिळवायचा, हे ज्ञान कसं मिळवायचं, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला संत साहित्याचा, संत वाङ्मयाचा आधार घेणं भाग पडतं. मनुष्य जन्म हा तर दुर्लभ आहेच, पण मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मला सुख हवं, मला आनंद हवा, मला शांती हवी, मला समाधान हवं, हे जे काही आपल्याला हवं असतं त्या सर्व गोष्टी आपल्याला या रोजच्या जीवनातून कधीच प्राप्त होत नाहीत. आणि म्हणून त्यासाठीच केवळ आपल्याला अध्यात्माची किंवा परमार्थाची मदत घ्यावी लागते. संतांचं सहाय्य घ्यावं लागतं, त्यांच्या सत्संगामध्ये जावं लागतं, त्यांचा सहवास करावा लागतो, त्यांच्या ग्रंथांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, त्याचा सतत अभ्यास करावा लागतो. जीवनामध्ये जी अनेक कर्तव्य आहेत त्यापैकी हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि आपणच आपला पारमार्थिक आध्यात्मिक उत्कर्ष कसा होईल, आपल्या या मनुष्य जन्म प्राप्त झालेल्याचं कल्याण कसं होईल, सार्थक कसं होईल, याचा आपणच विचार करायला हवा. आणि वामनराव पै यांनी म्हटल्याप्रमाणे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, या वाक्याला अनुसरून आपणच आपल्या स्वतःचं जीवन घडवायचं आहे. त्या जीवनाला भगवंतापर्यंत पोचवायचं आहे, किंवा उलट म्हणू आपण भगवंताला आपल्या आयुष्यामध्ये आणायचं आहे, त्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे, त्याच्याशी सलगी करायची आहे, त्याच्यावर प्रेम करायचं आहे, त्याची भक्ती करायची आहे, त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडून येण्यासाठी आपल्याला परमार्थ किंवा अध्यात्म मार्गावर चालणं आवश्यक आहे. त्यासाठी संतांची, सज्जनांची, सद्गुरूंची भेट होणं आवश्यक आहे. त्यांची कृपा संपादन करणं आवश्यक आहे. त्यांचा अनुग्रह प्राप्त करून घेणं आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर चालणं आवश्यक आहे. ते साधन आपल्या हातून घडणं आवश्यक आहे. इतकं सगळं जेव्हा होईल तेव्हा कुठेतरी आपण भगवंताच्या दिशेने एक पाऊल टाकलं असं म्हणायला हरकत नाही.
नदी ज्याप्रमाणे प्रवाहित होत असते आणि मार्गामध्ये येणाऱ्या कितीही अडचणी अडथळे या सर्वच गोष्टींवर मात करून ती सागराच्या दिशेने त्यामध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने ज्याप्रमाणे नदी वाहत असते आणि सागराशी जेव्हा ती एकरूप होते तेव्हाच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता किंवा परिपूर्णता ती जी मानते, अगदी त्याचप्रमाणे आपलं मानवी जीवन प्रवाहित करून वाहत 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 त्या समुद्ररूपी असणाऱ्या परमात्मा परमेश्वरामध्ये विलीन करून घेणं, त्या दिशेने धावत जाणं, त्या दिशेने वाहत जाणं, याच उद्देशाने ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करत करत आपलं रोजचं जीवन, रोजचं आयुष्य जगत जगत आपल्याला भगवंताच्या दिशेने प्रवास करायचा आहे. आणि म्हणून भगवान श्री कृष्णच सांगतायत 3ऱ्या अध्यायामध्ये, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे पार्था, हे अर्जुना, सर्व मानव जातीला माझ्याच म्हणजेच परमेश्वराच्या मार्गाचं म्हणजेच अत्यंत आनंदाच्या मार्गाचंच अनुसरण करावं लागतं आणि याच मार्गावरून चालावं लागतं. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य हेच ठरतं की आपला हा जो जीवन प्रवास आहे, आपलं हे जे रोजचं जगणं आहे, ते भगवंताला प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे जाणारं प्रवाहित असं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. श्रुती म्हणतात, आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. स्वतःच्या सुखासाठीच मनुष्य हा सर्वांच्यावर प्रेम करतो आणि सुख प्राप्त होईपर्यंत त्या सुखाच्या मागे धावत असतो. कारण सर्वच मनुष्यांना सुख प्राप्त करून घेणं हेच त्यांच्या जीवनाचं परम कर्तव्य असतं, परम उद्दिष्ट असतं आणि हाच त्यांचा परम पुरुषार्थही असतो. आणि तो पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठीच भगवान श्री वेदव्यास आपल्या या महाभारत ग्रंथामध्ये म्हणतात, गीता सुगीता कर्तव्या इति. म्हणून जीवनामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेचंच वाचन करावं, कुणाच्या तरी मुखातून श्रवण करावं, त्यावर मनन चिंतन करावं आणि हेच आपलं इति कर्तव्य आहे असं भगवान श्री वेदव्यास म्हणतात. आणि जो माणूस गीतेचा अभ्यास करतो, गीता समजून घेतो, गीता खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणतो, त्याला बाकी ग्रंथ साठवण्याची किंवा त्यांचा अभ्यास करण्याची, वाचनाची काय बरे आवश्यकता आहे. जी गीता भगवान नारायणाच्या मुखकमलातून प्रसृत झालेली आहे, अशी ही भगवद्गीता कोणत्याही माणसाने निर्माण केलेली नसून, ती मानव निर्मित नसून, ती भगवंताने स्वतः
अर्जुनाला निमित्त करून या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सांगितलेली आहे. अशी ही अलौकिक ज्ञान प्राप्त करून देणारी, भगवंताची प्राप्ती करून देणारी, भगवंताच्याच वाणीतून निर्माण झालेली गीता आपण या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाच्या निमित्ताने ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत आणि हे गीता रहस्य आपल्याला जाणून घ्यायचं. भगवंताची प्राप्ती कशी करायची, भगवंताची भक्ती कशी करायची, परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, त्या मार्गावरून कसं चालायचं, काय करावं काय करू नये हा विवेक कसा प्राप्त करायचा, आणि हा प्राप्त करून घेत असतानाच आपल्या वाट्याला आलेलं जीवन जगत असतानाच आपण आपली कर्तव्य कशी करायची, कर्म करणं का आवश्यक आहे, कर्मातूनच आपण आपलं भविष्य कसं घडवू शकतो आणि आज केलेल्या कर्मातूनच उद्याच्या सुखाची बीज आपण कशी काय लावू शकतो, हे बीजारोपण कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आता आपल्याला या गीतेच्या निमित्ताने, ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आणि या प्रवचनाच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.